पत्रकारांचा आवाज बंद करणार आहे का? अरे तुम्ही काय तुम्ही जनतेचा आवाज काय बंद करणार आहे? पत्रकारांचा आवाज बंद करणार आहे का? अरे दादा असा आहे ना, तो कशाला म्हणतात तो आहे म्हणत कशाला तो थांबणं काहीच नाही. कानाला अटक करा काही शांतपणा दादागिरी लागून गेली आहे. साले विदर्भात येणार, आमच्या उरावर बसणार, उरावर बसणार विदर्भवाल्यांच्या. आमचे कामं करणार नाही. 7 दिवसाचा काय तमाशा करायची काय आहे? लोकांच्या विदर्भाच्या लोकांच्या सहनशीलतेचा आता उद्रेक झालेला आहे. समजलं का? अशा पद्धतीने ते चालू देणार नाही आहे. तुम्हाला गेल्या वर्षी सांगितल्यानंतर याच्यात सुधारणा नाही आहे. मागच्या वेळेला 10 दिवसाचं अधिवेशन केलं की आता 7 दिवसावर आणलं. पुढच्या वेळेला काय 2 दिवसावर आणणार आहे का? तमाशे करून ठेवलेले आहेत. काय पाडे काय पाडे अजिबात काय हे नाही. जे तमाशे जे लावलेले आहेत ते सगळे बंद व्हायला पाहिजे. पुढच्या वेळेला जर अधिवेशन 7 दिवसाचं केलं ना, अजिबात होत येणार नाही. आम्ही महिनाभराच्या खाली अधिवेशन झालं नाही पाहिजे विदर्भामध्ये. बिलकुल अरे आम्हाला या नालायक लोकांसोबत राहायचंच नाहीये. सरकार दिवाळखोर सरकार आहे. ज्याच्यावर 10 लाख कोटीचं कर्ज आहे ऑलरेडी, ज्या सरकारवर ऑलरेडी 10 लाख कोटीचं कर्ज आहे, अशा या राज्यामध्ये दिवाळखोर राज्यामध्ये राहून विदर्भावाल्यांना करायचं काय? बिलकुल राहायचं नाही आम्हाला. काय मतलब नाही. बिलकुल आला बजाव. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. वेगळा विदर्भ झालाच पाहिजे. त्याच्याशिवाय इलाज नाही. हा तमाशे मांडून ठेवलेले आहेत सर्व. काही नाही, काय अनुशेष नाही, काही नाही. ती विचारत नाही विदर्भावाल्यांना काही समजत नाही. अजिबात काही समजत नाही. मुख्यमंत्री विदर्भातलेच आहेत. त्यांना असं आहे, मोठी तिजोरी लुटायला मिळाली आहे ना. जेव्हा महाराष्ट्राची मोठी तिजोरी लुटायला मिळाली त्यावेळेला ते विदर्भावर कशाला येतील? ते म्हणजे अच्छा आहे बाळा खा. यांना विदर्भ वेगळा पाहिजे असेल तर यांना देवेंद्र फडणवीसांना पण नकोय का वेगळा विदर्भ? देवेंद्र फडणवीसांना पण नकोय का? करत नाही याला. सर एक मिनिट बांधलं विदर्भ राज्य वेगळं व्हायला पाहिजे. व्हायला पाहिजे.